आमचा ग्रुप सगळा वारीसाठी नातेपुतेला जाणार होता. मी पप्पा मला स्टँडवर सोडायला आले होते. तिथून मला पाचवडला जायचं होतं. पाचवड स्टँड. हे बघा, हे व्हिडिओ होता. इकडे पाऊसच नाही. हे बघा, हे सगळे रेनकोट घालून आलते. मी पण रेनकोट घालून आलते. हे सगळे आता काढतायत कारण की इथं थोडं थोडं ऊन आहे. ह्या मॅडम तर आमच्या काय घालूनच नव्हत्या आल्या रेनकोट. त्यांना भिजायचं होतं. त्यांनी फोन केला आज मला पावसात भिजायचे. बघा पण आमची पोटपूजेची तयारी चालू आहे. कुठं पण जा, खाणं काय आम्ही सोडत नाही. काय पण आज फोटो जिथं जाईल तिथं आमचं खाणं पिणं. मला घेतलंस हे बघा मी काय आणलं. कसं आहे, काय आणलंय? ओहो, वा वा वा, आळूच्या वड्या भारी लागतात. कसं आहे, आळूची वडी, भाकरी, मस्त मस्त चिवडा. सगळे आता तुटून पडलेत जेवायला. जेवाय बसलोय म्हणा माकडांना. सध्या बघा. वा वा, त्या दिवशीची वडी आवडली का आजची? आता परवा दिवशी केली की माणसं एवढीशी का भाजी आणलीस? एवढीशी वेळ संपली ती. माणसं काय म्हणाले आणली ती बघा. गडबडीत काय कळलं नाही अजून ते बंद आहे सोडलं. वा आणि चांगलं चाललं होतं अरे, लाईट गेली तरी. हो मिस करतात आपल्याला. काय काय रे, कसं आहे, कागद फाडून चेक करतायत हाय का, संपलंय का नाही. संपलंय संपलंय. त्यात काही भाकरीवर भारी लागते आवय भुजिया. चपाती हे असं कोणी खाल्लेलं का? बघा आमच्यात बाबा काय सगळी काय बी आमची भाजीच संपली आहे. म्हणून आता आम्ही भुजिया हे आपलं भुजी आहे म्हणजे चिवडा आहे आपल्या ह्याचा, भुजिया. त्याच्यासोबत हे खातायत भाकरी आणि भुजिया. एक वेगळंच काहीतरी चाललंय. आमची दाजी जी गाडी येईल त्यांना हात करतायत. करा या म्हणाव, या जेवायला या म्हणाव, पण संपलंय म्हणाव आमचं. हसतच जाते सगळी जण बघत आपल्याकडे. कट केलं पाणी पाहिजे होतं, हा मोठा मॅटर झालाय. ए ती पिशवी कुठे डब्याची? ए तू आणि बट्टू. दत्तू काय बोलशील ना यार. भर ए जा ओके. आणि तू त्याला का रे हा तर दोस्तीचा नाही 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 असं म्हणजे का? तो का भरला तो ओ सेल्फी सेल्फी. का भरलं? सरकार पडलं तरी शूट चालू आहे. हा माणूस झालाय फोटोग्राफर, हे झाल्यात व्हिडिओग्राफर, त्या झाल्यात रील स्टार. कसं आहे, निवांत बाजूला आहे. माणूस रील्स करायची आहे म्हणून हेल्मेट गाडी बसून घेऊन आलाय. माझ्या चेहऱ्याचं नीट कर ना माझं. आहे ना, चाय पिणे. चल पाऊस आणि पावसात मस्त मस्त असा चहा पीस आहे. त्यांना भिजायचं होतं ना म्हणून ते आपले आनंद घेत आहेत पावसाचं. गंडलं कामला. रेनकोट एवढं चांगले रेनकोट असून सुद्धा भिजले. बॅगेट जपून ठेवायचे, देवाऱ्यात नेऊन पोचायचे ते आपल्या. सॉरी. चाय. ओ चाय आली, चाय. चहा घ्या, चहा. 2 कप पिलेत, आता 3रा कप. माणूस 2 कप झाले पिऊन.
कितवा कप गुरुदाचा पार्टे कितवा अजून एक चौथा येतोय माणूस आता बया या माणसाचा चौथाच आहे ह्या माणसाला काय चहाच तलप लागली एवढी काय मी हो आता कसं आहे मान हलवली माणसानी म्हणजे शाहूकी आहे आता कुठे जावं हे आमची शहाणी या साईडून यायचं ते त्या साईडून गाड्यांमध्ये गेले हिरो या हिरोची शायनिंग कुठं चालू होती काय करा नाही हे दुसरा फोटो निकल रहा है ये बंदा 3 जण आहेत ते अजून आमचे माग आहेत या ट्रॅफिक मध्ये अडकली आहेत कसं आहे ट्रॅफिक तुमच्या मागचे मेंबर कुठे आहेत यांच्या मागचे मेंबर गायब ते बघा ते 2 मेंबर चालत आलेत कसा फसला तुम्ही नाही बर निघा चला पुढं आम्ही आलोच आम्ही पोचलो नातेपुतेला आले हे आहेत बेटावे आम्ही नातेपुते फिरून आलो होय नातेपुतेच्या गल्लीमुळे पण बघून आलो आम्ही नुकतेच पोचलो होतो तर तिथे हरिपाठ चालू होता घरात बॅग वगैरे ठेवून मग पुन्हा आम्ही हरिपाठ बघण्यासाठी बाहेर आलो यंदा भुका लागलेत म्हणून बसले चहा बिस्किट खायला आणि हा माणूस ज्याचा आजचा 6वा कप आहे चलो 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 कमरे वाक्षे पाण्याचा जिरवते वाटते काढतोय मागे इकडे बघा
हरिपाठ वगैरे सगळं झालं. मग माऊलींना जेवायला वाढलं. दरवर्षी असतं अक्षदादांच्या इथे एक दिंडी जेवायला असते. तर त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हालाही मिळतंय. 2 वर्ष झालं. तुम्ही करा काम जावा. एक वेळ 3 वाजलेत आणि आम्ही सगळे नातेपुतेमध्ये आहोत. पालखीच्या दर्शनासाठी चालले. आपण लांबून दर्शनाला आलो. माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले आणि मग माऊलींच्या घोड्यांचेही दर्शन घेण्यासाठी आलो आम्ही. तिथेच होते ते. दर्शन वगैरे झाले. पुन्हा आम्ही घराकडे जायला निघालो नातेपुतेमध्येच. तर हे अक्षयदादांनी आम्हाला कुठल्या गल्लीबोळातून नेत होते काय माहीत. सगळे नातेपुतेची गल्लीबोळ आम्हाला फिरवली होती. मुलींचे बरेच ग्रंथपाठ होते. मग त्यांनी आम्हाला त्यातील जे काही श्लोक आहेत ते श्लोक सांगितले. श्लोकचे अर्थ समजून सांगितले. स्वापांताचा आहे, निवृत्तीनाथ आहे, माऊलीचे आहे, मुक्तागर पण आहे. किंवा पैसा नाही. पैसा नाही एवढा महत्वाचा, हे पण महत्वाचं आहे. बघू आपण कोण कशात बसतोय. विंटार आम्ही निघलो आहोत आता रिंगण बघायला सदाशिवनगरला. नातेपुतेच्या इथून जवळच आहे. आय मानसी तिकडं बघ. हे भजन लावती पुरगी आमची गाडी. दाजी बघ दाजी. पुढे घ्या गाडी. माऊली ओ माऊली. हो हो आम्ही पण चाललोय. माऊली चला चला. काहीतरी पुढे गेल्यावर आम्हाला गाड्या पलीकडच्या साईडला काढायच्या होत्या. म्हणून आम्हाला तिथे दादा भेटला. तर दादानी गाड्या पलीकडे काढण्यासाठी आम्हाला मदत केली. नीट झाला. मांडवीमध्ये आम्ही गाड्या लावल्या. तिथून मग आम्ही चालत गेलो सदाशिवनगरपर्यंत. तिथे रिंगण असतं. आम्हाला चालत जाण्याची पण इच्छा होती वारीला. म्हणून आम्ही थोडे 5 पावले करण्यासाठी मग चालत गेलो. आपल्याच भागातील काही वारकरी आम्हाला भेटले होते. ओळखीचे होते. मग ते पण त्यांच्यासोबत मग आम्ही पुढे रिंगण बघण्यासाठी गेलो.
तिथं पोचलो आम्ही रिंगण बघण्यासाठी. खूप गर्दी होती रिंगण बघण्यासाठी. एक साथ लागणारे म्हणते. अरे बाळा, पुढं पुढं. खतरनाक घेत राव खरंच. मावळी हो खाली बस. सगळे दमलेत. रिंगण बघून आम्ही रिटर्न फिरलोय. आमची गाडी आम्ही एकादशी हॉटेलपाशी लावली आहे. सदाशिवनगरपासून ते मांडवेपर्यंत चालत आलोय. जाताना चालत गेलो होतो, येताना परत चालत आलोय.